हे पुस्तक जे लिहिणारे आमचे मित्र सहकारी अर्षद भाई यांचं हे पुस्तक आहे आणि इस्लाममध्ये काय आहे किंवा इस्लामने काय सांगितलेलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं किंवा इस्लामबद्दल जे काही गैरसमज असतील हे कसे दूर व्हावे या दृष्टिकोनातून एक चांगलं पुस्तक या निमित्ताने त्यांनी प्रकाश करण्याचा त्यांचा मनोदय आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला यावं, त्यांची हजेरी लावावी, उपस्थिती लावावी आणि त्यांचे विचार किंवा इस्लामबद्दल त्यांचे काय गैरसमज असतील समज असतील तर ती दूर होण्यास यामुळे मदत होईल. याला आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. पुढील सूत्र मुंडे सर आपल्याला यावर बोलतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. सर्व पत्रकार बंधूंचं मी गांधी भवन, महात्मा गांधी भवन आणि इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग या ग्रंथाचे लेखक आर्किटेक्ट अर्षद शेख यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. मित्रांनो, सध्या देशामध्ये जी अभूतपूर्व स्थिती आहे आणि या स्थितीमध्ये इस्लाम धर्मियांच्या वरती फार मोठा आक्षेप म्हणा, आघात म्हणा, अशा अनेक गोष्टी गेल्या 10 वर्षातून होतात आणि अनेक गोष्टी या अझम्पशन आणि प्रिझम्पशनमुळे होतात. म्हणजे आपल्याला ज्या आपल्या नेणिवेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भर टाकण्याचं काम बऱ्याच प्रमाणात झालं. अमेरिकेमधल्या ट्विन टावरच्या हल्ल्यानंतर जगभर एक इस्लाम विरोधी लाट निर्माण झाली, नव्याने निर्माण केली गेली आणि इस्लामचा आणि दहशतवादाचा असा डायरेक्ट संबंध जोडला गेला. आणि अनेकांना इस्लामबद्दल माहिती नाही, इस्लाम काय आहे याची कल्पनाही नाही, पण तरीसुद्धा पूर्वग्रह दूषित करून अनेकांनी लिहिलं, बोललं गेलं आणि पद्धतशीररित्या अनेक गोष्टी समाजामध्ये झाल्या. पण अशा काळामध्ये, या संक्रमणाच्या काळामध्ये एखादा ग्रंथ असावा होता मराठीमध्ये की ज्यामध्ये इस्लामबद्दलची खरी ऑथेंटिक ज्याला माहिती मिळते अशी माहिती आणि असा एक ग्रंथ आवश्यक. आणि आपल्या अथक परिश्रमातून आर्किटेक्ट आमचे मित्र अर्षद भाई शेख यांनी जवळजवळ 20-30 वर्ष त्यांचं जे चिंतन होतं, जे मनन होतं, ते लेखनाच्या स्वरूपात त्यांनी निर्माण केलं आणि एक अत्यंत सुंदर पुस्तक ज्याचं नाव इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग असा हा ग्रंथ तयार. या ग्रंथामध्ये मित्रांनो अनेक गोष्टी जर तुम्ही हा ग्रंथ जेव्हा वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण आपल्या मनामध्ये जे काही पूर्वग्रह होते, मी दूषित म्हणत नाही, जे काही पूर्वग्रह होते आणि हेच तर इस्लाम असं म्हणतो आणि आपण आपल्या विचारात तर हे आहे, आपण असं म्हटलं आणि आपल्या विचारामध्ये तर हे गोष्टी आहेत आणि इस्लाम खरा हा आहे. आणि त्याच्यामुळं जी भारताची जी गंगा जमनी तहजीब ज्याला म्हणतो आपण, जी एकत्र राहण्याची जी वीण आहे ती आणखी घट्ट होण्यास मदत होईल असं मला वाटतं. आणि म्हणून मित्रांनो, परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारी जो दिवसात संध्याकाळी 7:30 वाजता हज हाऊस इथं त्या हॉलमध्ये आपण या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा केला, समर्पण सोहळा. आणि
या सोहळ्यासाठी आमचे मित्र पत्रकार तुमचे सर्वांचे बंधू ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे ते घेऊन येत आहेत. त्यांनी हे पुस्तक त्यांना 1 महिन्यापूर्वीच हे पुस्तक जवळ गेले 1 महिन्यापूर्वीच पाठवलेलं आहे. त्यांनी ते वाचलेलं आहे आणि त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे. आणि त्यात ते प्रमुख वक्ते म्हणून या पुस्तकावर बोलण्यासाठी आणि त्यांच्या हस्ते हा समर्पण सोहळा होणार आहे. ते आमचे मित्र आणि ज्येष्ठ साहित्य संपूर्ण 9व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ओघवत्या वक्तृत्वाचे धनी डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण सोहळा होणार आहे. आणि त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी इथे असणार आहे. एक चांगलं पुस्तक इस्लामबद्दलचं जे मुस्लिमांनाच नव्हे तर इतर धर्मीयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा हा ग्रंथ आहे. मला असं वाटतं की हा देशाने आर्किटेक्ट आहे, परंतु भारताची जी विशेषतः गेल्या 10 वर्षापासून जी परिस्थिती आहे, भारताच्या सर्व राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या सर्वांचा एकच केंद्रबिंदू सध्या आपल्याला दिसतो आणि तो शब्द आहे इस्लाम. विशेष म्हणजे या इस्लामबद्दल देश बांधवांमध्ये एवढा प्रचंड संताप आहे, द्वेष, तिरस्कार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी हे सांगताना की तो खरा इस्लामच नाही, तो विरोधकाच्या अपप्रचारातून आपल्या समोर आलेला इस्लाम आहे. म्हणून प्रश्न तुमचा निर्माण होईल, मग तो खोटा आहे तर तुमच्याकडे खरा कोणता आहे? तर मी त्यासाठी हे पुस्तक लिहिलं. यात अगदी अधिकृतरित्या इस्लाम मांडण्याचा मी प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल तुम्हाला निश्चितच हा इतका प्रचंड विरोधाभास आढळेल की सध्या आपल्याला जे चित्र दाखवलं जातंय काय आणि वास्तविकता काय आहे. त्यामुळं मी हे पुस्तक अधिकृत माहितीनुसार आपल्या समोर लिहिलं. मराठीमधून मराठीमधून